पहा, आजच्या मीटिंगचा विषय आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी। सर्वांना माहीत आहे या अगोदर या विषयावर बऱ्याचशा मीटिंग झालेल्या आहेत। व्हॉट्सअपद्वारे आपणापर्यंत ही जी आता पुस्तिका मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे, ही पुस्तिका आपणाकडे साधारणतः 4 ते 5 दिवसापूर्वी आलेली आहे। याचं वाचन सर्वांनी केलेलंच असेल। तर आता आपणाला आज आहे शुक्रवार, उद्या शनिवार आणि रविवारी 17 मार्च सकाळी 11 ते 5 या वेळेत आपणाला ही परीक्षा घ्यायची आहे। पहा, इतर तालुक्यांचा विषय पाहिला तर आपल्या तालुक्यातील आत्ताच बोरकर मॅडम यांनी सांगितलेले आहे की आपल्याच तालुक्यातील शिक्षण संचालक पालकर साहेब यांचं आपल्या तालुक्यावर लक्ष आहे। त्यामुळं आपणाला या परीक्षेकडे खूप गांभीर्याने पाहायचं आहे। प्रथम आपण या पुस्तिका जवळजवळ महत्त्वाची 12 ते 13 पानं आहेत। आपण एक टेंटेटिव्ह सूचना आपण या ठिकाणी पाहूया। पहा, आपणाला जर काही अडचण असेल परीक्षेच्या संदर्भात तर या पुस्तिकेवर हे महत्त्वाचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत। हे संपर्क क्रमांक फक्त आपल्या जवळच आहेत, बाहेर कोणाकडेही देऊ नयेत। इथेही सूचना त्या संदर्भात आपल्याला दिलेली आहे। अनुक्रमणिका आहे, आपण अनुक्रमणिकेनुसार या ठिकाणी A to Z पर्यंत अनुक्रम आहेत। आपण त्यातले काही महत्त्वाचे पार्ट या ठिकाणी आपण पाहणार आहे। पहा, परीक्षेच्या संदर्भानं सर्वसाधारण माहितीमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 22-23 ते सन 26-27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबवण्याचा शासन निर्णय घेतला आहे। यामध्ये असाक्षर वयोगट आहे 15 पासून पुढे। यामध्ये पहा, पायाभूत साक्षरता वाचन लेखन संख्याज्ञान विकसित करून 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करावायची आहे। पुढे जाऊया आपण। आता या ठिकाणी ही परीक्षा कोणाची होणार आहे तर यामध्ये इथं उल्लेख केलेला आहे। पहा, या कार्यक्रमात उल्हास ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि उल्हास ॲपवर जी नोंदणी झालेली आहे त्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आपल्याला 17 मार्च 2024 रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात घेण्यात येत आहे। आता यासाठी अभ्यासक्रम काय आहे ते उल्हास भाग 1, 2, 3, 4 या काही आपल्याला पुस्तिका ऑनलाईन पद्धतीने PDF स्वरूपात आलेल्या आहेत। त्यावर ही परीक्षा होणार आहे। आता परीक्षा घेणार आहे आपल्या तालुक्याचे साधारणतः 740 नोंद झालेली आहेत असाक्षरांची आणि त्याची ही PDF आपण ग्रुपवर देत आहे। ती आपण या ठिकाणी डिस्प्ले करून दाखवणार आहोत। त्यानुसार त्या केंद्रानुसार आपल्याला त्यातील असाक्षरांची परीक्षा घ्यायची आहे। आता परीक्षा रविवारी आपण घेणार आहे, पण त्यापूर्वी आपल्याला काय काय करायचं आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहे। आता परीक्षेला आपण जे असाक्षरांना आपण स्वयंसेवक नेमून जे काम झालेलं आहे स्वयंसेवकामार्फत उद्या आपल्याला त्यांना निरोप द्यायचे आहेत। आणि काय निरोप द्यायचा आहे पहा, तर परीक्षेला येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आय कार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा। तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादीपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे। आता पहा, पहिल्यांदा ही सूचना लक्षात घ्यायची आहे की रविवारी आपण परीक्षा घेणार आहे। तर रविवारी परीक्षेला आपण निरक्षर आल्यानंतर प्रथम त्याची नोंदणी करून घेणार आहे आणि नोंदणी करताना त्याचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, काही फोटो ओळखपत्र उपलब्ध असलं पाहिजे आणि त्याचा फोटो आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे। फोटो ओळखपत्र कंपल्सरी आहे। समजा फोटो बऱ्यापैकी सर्वांच्याकडे असतात, पण एखादा नाही मिळाला तरी अडचण नाही, परंतु दोन्हीही असावं। आता या परीक्षेमध्ये या ठिकाणी सूचना दिलेली पहा, उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे शक्य होईल। ओळखपत्र आपल्याकडे असतील किंवा मी दुपारी 11 वाजता एक यादी डिस्प्ले केलेली आहे 741 ची, त्यामध्ये आपण जी नोंदणी केलेली आहे त्याच्यावर सगळी माहिती आहे, तीही तुम्ही
आपल्याजवळ ठेवू शकता. आता पहा ही परीक्षा कशी आहे, तर या प्रश्नपत्रिकेमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित खालील 3 भागामध्ये विभागलेली असून एकूण 150 गुणांची आहे. परीक्षेचे पेपर आलेले आहेत, त्याचं प्रिंटआउटचं काम चालू आहे. पेपर 11 पानी आहे. पेपर आणि उत्तरपत्रिका दोन्ही एकत्रच आहेत, 2 वेगवेगळे नाहीत. आता यामध्ये पहा प्रत्येक भाग म्हणजे 3 भागामध्ये प्रत्येक भागाला वाचन म्हणजे अनुक्रमे भाग क वाचन 50 गुण, भाग ख लेखन 50 गुण आणि भाग ग संख्याज्ञान 50 गुण. एकूण 150 मार्काची परीक्षा आहे. आता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33% गुण म्हणजे 50 पैकी 17 गुण पडणे अनिवार्य आहे. 150 गुणापैकी आता हे झालं 50 गुणापैकी 17 गुण आणि 150 पैकी 51 गुण अनिवार्य आहेत. म्हणजे तिन्ही भागांचे मिळून त्याला 51 गुण मिळाले पाहिजेत. पण त्यात अट अशी आहे की प्रत्येक भागामध्ये 17 गुण पडलेच पाहिजेत. आता यामध्येच काही गुण कमी पडले तर आपल्याला ग्रेस गुण देण्याची सोय केलेली आहे. तर ग्रेस गुण आहेत 5. आता 5 गुण म्हणजे समजा 46 मार्क्स त्याला एकूण पडले पाहिजेत. म्हणजे 46 आणि 5 51. 46 पेक्षा जर कमी मार्क्स पडले तर तो त्या ठिकाणी आपल्याला पास असं गृहीत धरता येणार नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. दुसरं असं ही जी पुस्तिका आहे ती प्रत्येक केंद्र संचालक आणि जो आता इथं केंद्र संचालक म्हणजे आपण केंद्र प्रमुखांच्या जागेवर केंद्र संचालक काम करतोय. या ठिकाणी आता आपण असं म्हणणार आहे की मुख्याध्यापक हा केंद्र संचालक आहे त्या शाळेचा, तर त्याच्याकडे ही पुस्तिका असली पाहिजे. सॉफ्ट कॉपी तरी किमान असली पाहिजे. गरजेनुसार हार्ड कॉपी आपल्याजवळ असावी. जे उदाहरणार्थ विस्तार अधिकारी आहेत किंवा केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याकडे तरी ही हार्ड कॉपी असावी की लोकांचं शंका निरसन आपल्याला पटकन करता येईल. या ठिकाणी स्पष्ट वेळ दिलेली आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी 3 तासाचा आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी 30 मिनिटे जादा वेळ. परीक्षार्थी सदर परीक्षेतील वरील कालावधीत कधीही येऊ शकेल. आता पहा आपल्या केंद्रावर परीक्षा केंद्रावर म्हणजे परीक्षा केंद्र ही आपली शाळा आहे. आपल्या शाळेवर परीक्षा देण्यासाठी 10 ते 5 या वेळेत निरक्षर म्हणजे असाक्षर कधीही येऊ शकेल. संध्याकाळी तो 5 ला आला तर तिथून पुढे त्याची पेपर होईपर्यंत म्हणजे 5 आणि 3 8 गृहीत धरा. पेपर होईपर्यंत त्याला आपल्याला वेळ द्यायचा आहे. समजा तो 12 वाजता आला 1 वाजता आला तर तिथून पुढे 3 तास काउंट करायचा आहे. जे असाक्षर आहेत त्यांना तुम्ही स्वयंसेवकामार्फत निरोप द्यायचे आहेत आणि आपल्या वेळेत जी वेळ आहे त्या वेळेत येण्याची विनंती केली तर आपण अडचणीत येणार नाही. दुसरा मुद्दा आहे की दिव्यांग व्यक्ती असेल त्याला 30 मिनिटे आपण जादा वेळ देणार आहे. अंध म्हणजे जो लिहू शकत नाही अशांसाठी ही परीक्षा नाही. का नाही तर त्याला आपण लेखनिक द्यायचा नाही. आता लेखनिकचा नियम काय असतो सर्वांना माहीत आहे की समजा 5वीच्या मुलाला लेखनिक द्यायचा असेल तर त्याला 4थीतला आपण लेखनिक देतो म्हणजे त्याच्यापेक्षा खालच्या वर्गातला लेखनिक देतो. आता ही असाक्षरांची परीक्षा ही काय म्हणूया आपण बेस आहे म्हणजे पायाभूत आहे आणि त्याला पायाभूतच्या खालचा लेखनिक आपण देऊ शकत नाही. त्यामुळे परीक्षेला कुठेही लेखनिक आपल्याला द्यायचा नाही. दुसरं हे लक्षात घ्यायचं की परीक्षेचं माध्यम मराठी आहे. एखादा उर्दू माध्यमवाला आला तर तो मराठीतून पेपर लिहू शकत असेल तर त्याला परवानगी तुम्ही देऊ शकता. आता बैठक क्रमांकाचं आपल्याला नियोजन करायचं आहे. तर बैठक क्रमांक कसे आहेत पहा. पुढील यामध्ये जी काही आपल्याला फॉर्म लिहून द्यायचे आहेत पत्रके आहेत ती सर्व 3 प्रतीमध्ये करून घ्यायची आहेत. सर्वांनी लक्षात घ्या. सर्व मुख्याध्यापक यांनी लक्षात घ्या की जे काही फॉर्मॅट आता आपल्याला पुढे येणार आहेत ते फॉर्मॅट 3 प्रतीत करायचे आहेत आणि सर्व फॉर्मॅटवरची माहिती इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये भरायची आहे. आता आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला युडाय सर्वांना माहीत आहे तर तोच या ठिकाणी राज्य आपला 27 नंबर आहे, जिल्हा 31 आहे, ब्लॉक आपला पाटण 08 आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा कोड असतो आणि वस्तीचा कोड असतो. आता उदाहरणार्थ मी शेडगेवाडी शाळेचं उदाहरण सांगतो. 27 31 08 240 म्हणजे आमच्या गावचा नंबर आहे 240 आणि त्याच्यामध्ये
01 हा माझ्या गावच्या वस्तीचा स्कूलचा नंबर आहे 01. काही गावामध्ये एकाच गावाखाली 2-3 शाळा असतात, मग 01, 03, 2, 03 असं आहे. उदाहरणार्थ हायस्कूल असेल, मल्हारपेठमध्ये हायस्कूल आहे, तर हायस्कूलला 1, 2, 3 असं पुढे वाढत गेलेले नंबर आहेत. आणि बैठक क्रमांक, आता बैठक क्रमांक काय करायचा आहे, तर पहिला आपल्याकडं साक्षर आला तर त्याला आपल्याला 001 असा नंबर द्यायचा आहे. इथं 3 ब्लॉक ठेवलेले आहेत. 999 पर्यंत या बैठक क्रमांक आपण इथं देऊ शकतो. एवढी मर्यादा आपल्याकडं येणारच नाही. त्यामुळे 001 अगोदरच नंबर देऊन ठेवायचे नाहीत, तर जसं असाक्षर येईल तसं आपण त्याला बैठक क्रमांक देणार आहे. पुढे जाऊया. समजतंय ना, माझा आवाज पोचतोय ना बीसी साहेब? काय फास्ट होत असेल, काय अडचण असेल तर सांगा. या ठिकाणी फक्त स्क्रीन तुम्ही जे शेअर करताय ना, हा ती खूप झूम झाले, त्यामुळे ते काय होतं इथं कळना झालंय काय. थोडस नेटवर्कचा इश्यू असेल, मी जरा त्याला स्मॉल करतो. हा झूम झाले, खूपच मोठं झाले, एक नाही तर 2च अक्षर दिसते फक्त. असं झालंय का? हा बघा जरा, आता दिसते का बघा? हाताने स्क्रीन करायचे की मोबाईलवर जरा हे केलं तर तुम्हाला दिसत केली मी. हा दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का बघा? थोडस नेटवर्कचा इश्यू असेल तर ह्याला प्रॉब्लेम येणार. स्क्रीनचं लहान करा. स्क्रीनला तुमच्या झाले ओके झाले आता. हा ठीक आहे. थोडस जर याच्यावरच समजा दिसत नसेल तर आपल्या ग्रुपवर ही PDF आहे, ती जरी पाहिली तरी चालेल. पुढे जाऊया आपण. सर्वांना बैठक क्रमांक कळाला असेल, काही अडचण तिथे येणार नाही, साधं सोपं आहे. उत्तरपत्रिकेतील माहिती लिहिण्यासाठी काळ्या किंवा निळ्या शाईचा वापर करायचा आहे. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरू नये. म्हणजे काळा किंवा निळ्या बॉलपेननं लिहायचं आहे. आता परीक्षा आपण 17 तारखेला घेणार आहे. 17 तारखेला घेतल्यानंतर 18 तारखेला आपणाला ती तपासायची आहे. 18 आणि 19ला आपणाला एक्सेल शीट भरून द्यायची आहे. त्याची जी आदर्श उत्तरपत्रिका आहे ती 17 तारखेला न येता 18 तारखेला आपल्याला मिळणार आहे. ती आपल्याला केंद्रप्रमुख किंवा अन्य माध्यमातून ती आदर्श उत्तरपत्रिका आपणापर्यंत पोहोचवली जाणार आहे आणि त्या आधारे आपल्याला पेपर तपासायचे आहे. या ठिकाणी 10 नंबरची सूचना आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन मुख्याध्यापकांनी करावे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लाल शाईचा बॉलपेन वापरावा. लाल शाईने आपल्याला तपासायचा आहे. उत्तरपत्रिका तपासून SLMA म्हणजे हे जे संचालनालय शिक्षण योजना याने आपल्याला एक एक्सेल शीट देणार आहे. ती एक्सेल शीट आपण प्रत्येक मुख्याध्यापकापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामध्ये असाक्षरांची माहिती व गुणांची नोंद आपल्याला तिथं करायची आहे. आता प्रश्नपत्रिका ह्या आता आलेल्या आहेत. कालच आपल्याला आपल्या गट शिक्षणाधिकारी यांच्या मेलवर आलेल्या आहेत आणि त्याचं प्रिंटिंग चालू आहे. ही परीक्षा सर्वांनी 10वीची परीक्षा जसं बोर्डाचे नियम आहेत तसंच नियम या परीक्षेला आहेत. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. कुठेही समाज माध्यमावर झेरॉक्स सेंटरमध्ये प्रश्नपत्रिका कुठं दिसू नयेत. आपल्याला अडचण येते की प्रश्नपत्रिका एखाद्या कमी पडली किंवा काय प्रॉब्लेम आला तर ती प्रश्नपत्रिका आपल्याला झेरॉक्स करावी लागेल अडचणीच्या वेळी. पण त्या संदर्भानं ती काळजी घ्यायची आहे. कुठेही समाज माध्यमावर त्याचे फोटो काढून शेअर करू नयेत. अतिशय गोपनीय पद्धतीनं हे घ्यायचं आहे. 10वीचं बोर्डाचं जसं कामकाज आहे त्याच पद्धतीने करायचं आहे. यामध्ये माननीय पालकर साहेबांच्या सूचना आहेत की फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल होतील. तर सर्वांनी ही एक काळजी घ्यायची आहे. आता परीक्षा केंद्र कोणतं आहे ते आपण पाहूया. UDIS नुसार असाक्षरांनी नोंदणी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल. गट शिक्षणाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या केंद्र प्रमुखांना केंद्र संचालक नियुक्त करण्याचे अधिकार राहतील. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापकांनी निर्देशित केलेले त्या शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षक हे परीक्षा केंद्र संचालक असतील. आता पहा, आपल्याला केंद्र संचालक कोण किंवा केंद्र कोणतं, तर प्रत्येक शाळा ही केंद्र आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं आपण पाटणचं उदाहरण घेऊया. पाटण मुले आणि मुली एकाच प्रिमायसिस मध्ये 2 शाळा आहेत.
म्हणून चला दोघांचं एकत्र परीक्षा घेऊया असं नाही. तर जिथं युडायस वेगळा आहे तर त्या युडायसला परीक्षा केंद्र हे वेगळं राहणार आहे. भले तिथे 1 असेल 2 असेल, पण परीक्षा केंद्र आणि परीक्षा केंद्र संचालक हे स्वतंत्र असतील. त्याची नेमणूक आता या ठिकाणी म्हटलंय की केंद्रप्रमुख किंवा यांनी करतील, परंतु आता ती संभाव्यता कमी आहे. शाळेचा मुख्याध्यापक हा परीक्षा केंद्र संचालक राहील, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता परीक्षेला पात्र कोण, ही मागाशी मी सूचना दिलेलीच आहे, या ठिकाणी आले म्हणून सांगतो की परीक्षेला असाक्षर पात्र कोणता, तर उल्हास ॲपवर नोंद केलेला. ऑनलाईन नोंदणी केलेली नसल्यास परीक्षा देता येणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता समजा मी गावात मला एखादा सापडला, चाल परीक्षेला बस, तर असं नाही चालणार. पुढे पाहूया. परीक्षा केंद्र हेच मूल्यमापन केंद्र असेल, म्हणजे प्रश्नपत्रिका घेऊन दुसरीकडे कुठे जायचं नाही, तर त्याच ठिकाणी ते आपल्याला तपासायचं आहे. एक्सेल शीटमधील सर्व अंक, नोंदणी फॉर्म तसेच सॉफ्ट कॉपीमधील नोंदी इंग्रजीतच कॅपिटल लेटरमध्ये असतील. म्हणजे सगळे नोंदणी फॉर्म असतील ते इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये आणि इंग्रजी अंकामध्ये लिहायचे आहेत. आणि तशीच माहिती एक्सेल शीटमध्ये पण आपल्याला भरायची आहे. आदर्श या ठिकाणी आलेले आहे सूचना. आदर्श उत्तर सूची 18 मार्च 2024 रोजी गोपनीय पद्धतीने सर्व शिक्षणाधिकारी यांना पाठवली जाईल. म्हणजे जशी प्रश्नपत्रिका आपणाकडे आलेली आहे त्याच पद्धतीने उत्तरपत्रिका येईल आणि उत्तरपत्रिका आल्यानंतर 19 तारखेला आपल्याला ती दिवसभरामध्ये तपासून घ्यायची आहे. 19-20 होणार नाही, 19ला आपणाला ती तपासून एक्सेल शीट म्हणजे 20ला आपल्याला दुपारी मागितलेली आहे, म्हणजे 19ला आपलं कामकाज पूर्ण असलं पाहिजे. म्हणजे मागायची एक्सेल पाठवून द्या म्हणायची गरज नाही, आपल्याला सांगितलेल्या. हा हा बोला. हा येतोय आवाज, बोला. हा येतोय आवाज, बोला मॅडम. सर जरा डिस्टर्ब करते. आपल्याला 19 तारखेला दुपारी मागितली आहे. ओके ओके, हा हा ठीक आहे. बरोबर आहे. सॉरी, 20 नाही, 19ला दुपारी. 18ला आपण 19 तारखेला दुपारी आपल्याला. हा 18ला आपण तपासणार आहे आणि 19ला जास्तीत जास्त दुपारी द्यायचे. पण 18ला संध्याकाळीच आपल्याला काय फार तर 1, 2, 2, 4 पेपर आहेत, त्यामुळे ती सर्वांनी काळजी घेऊया. मॅडम माईक बंद करा. पुढे जाऊया. आता या ठिकाणचं परीक्षा केंद्रावरचं वातावरण आनंदाचं, उत्साहाचं, असाक्षर लोकांना प्रोत्साहित करण्याचं असावं, शिस्तबद्धता असावी, हे सगळ्या सूचना आपण सर्वांनी वाचून घ्या. आता शिक्षणाधिकारी योजना यांची भूमिका काय असेल ही आपण नाही पाहणार. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांची भूमिका आपण नाही पाहत. शिक्षणाधिकारी, पुढे जाऊया. गट शिक्षणाधिकारी यांची भूमिका ती नाही पाहत आपण. पुढे जाऊया. या ठिकाणी आता केंद्रप्रमुख यांची भूमिका व जबाबदारी पाहूया. केंद्र संचालकांची परीक्षा कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत 17 मार्च 2024 आयोजनाबाबत पूर्वसूचना व मार्गदर्शन करावे, म्हणजे आज आपण या ठिकाणी करत आहे. केंद्रातील परीक्षा केंद्रावर 1 दिवस अगोदर भेट देऊन परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था, पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमणूक इत्यादींचा आढावा घेणे. म्हणजे आता केंद्रप्रमुख नाहीत, केंद्र संचालकांनी आता आपण या ठिकाणी जी यादी देणार आहे त्या यादीच्या माध्यमातून जिथं जिथं केंद्र आहे त्या ठिकाणची व्यवस्था पाहून घ्यायची आहे. परीक्षेच्या दिवशी गट शिक्षण अधिकारी यांना सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू आहे अथवा नाही याबाबत माहिती देणे. आता पहा, जसं आपण निवडणुकीचं एका तासानं आपण अपडेट देत असतो, तसं या परीक्षेचं एक अर्धा तासानं म्हटलेलं आहे, परंतु येईल आपल्याला व्हॉट्सअपला 1 तासाचं अपडेट. आपल्याला परीक्षेला बसले किती, परीक्षा चालू आहे नाही या संदर्भातला अपडेट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर द्यायचं आहे. ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे. असाक्षर परीक्षार्थी यांची उपस्थिती, इतर आवश्यक माहितीचे संकलन, केंद्र संचालक अहवाल व आवश्यक सांख्यिकी माहिती गट शिक्षण अधिकारी यांना वेळेत सादर करावी. जे फॉर्म आहेत, जे काही आपल्याला फॉर्म भरून द्यायचे आहेत ते त्याच दिवशी द्यायचे आहेत. फक्त आपला निकाल आणि प्रश्नपत्रिका प्लस उत्तरपत्रिका हे फक्त शाळेवर राहणार आहे. त्यातले काही कागद म्हणजे जे संकलनाचे कागद आहेत ते त्याच दिवशी आपल्याला केंद्र प्रमुख, केंद्र संचालक यांच्या मार्फत तालुका ऑफिसला पोहोचवायचे आहे. परीक्षा कामकाजाचे नियोजन, या ठिकाणी हे सर्व नियोजन या ठिकाणी दिलेलं आहे, ते सर्वांनी आपल्या वेळेत पाहून घ्या. आता परीक्षा केंद्र संचालक किंवा मुख्याध्यापक यांच्यासाठी काय सूचना आहे पहा. आता वास्तविक ही
प्रश्नपत्रिका मुख्याध्यापकांनी छपाई करून घ्यायची होती, परंतु ते गैरसोयीचं होईल म्हणून तालुका स्तरावरूनच प्रश्नपत्रिका देण्याचं नियोजन केलेलं आहे. आता यामध्ये पहा, हे ज्या परीक्षेच्या संदर्भाने आपण जे काही कामकाज करणार आहे त्याला कोणताही दैनिक भत्ता, प्रवास भत्ता असं कोणतंही मानधन नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. 14 अंक इंग्रजी अंकातील बैठक आणि परीक्षेला जसं आता आपल्याला काही सांगायची गरज नाही, आपण अंतर ठेवून एकच असेल तर काय प्रश्न नाही, पण दोघं असतील तर त्या पद्धतीनं परीक्षेला बसवून घ्यायचं आहे. 2-4 काय असतील ते. आता पर्यवेक्षक 50 विद्यार्थ्यासाठी एक पर्यवेक्षक म्हणजे असाक्षर विद्यार्थी झाला. 50 उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एक, याप्रमाणे उत्तरपत्रिका तपासणीस म्हणा, लिपिक सहाय्यक, प्रपत्र भरणे, डाटा एंट्री कामकाज आणि शिपाई अशा पद्धतीनं कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा. जिथं संख्या जास्त असतील त्यांनी पर्यवेक्षक, परीक्षक, लिपिक आणि शिपाई हे यांच्या नेमणुका करायच्या आहेत. आता दिव्यांग परीक्षार्थ्याबाबत पहा, अंशतः अंध दिव्यांग व्यक्तीची बैठक व्यवस्था गरजेनुसार उपलब्ध असल्यास स्वतंत्र वर्ग खोलीत करावी. स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावे. पूर्णतः अंध परीक्षार्थी परीक्षा घेणे शक्य होणार नाही. जर त्या संदर्भाने असेलच लाभार्थी तर आगामी काळात केंद्र शासनाच्या सूचना येतील त्यानुसार त्याची आपल्याला घेता येईल. आता हे महत्त्वाचं आहे, उन्हाळा आहे, परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय असावी. अपवादात्मक परिस्थितीत सायंकाळी 6 नंतर परीक्षा सुरू राहिल्यास परीक्षा केंद्रावर विजेची सोय असावी. आता पर्यवेक्षकांसाठी काही सूचना आहेत, त्या सर्वांनी समजून घ्या. उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठावर माहिती भरण्याची व उत्तरे लिहिण्याच्या पद्धतीबाबतच्या सूचना. आता या सूचना आहेत, सर्वांनी वाचून घ्या. आता यामध्ये काही खर्च आहे. आता ही खर्च कसा आहे पहा, प्रमाणपत्र म्हणजे आता आपण जर असाक्षराला पास झाला तो, तर त्याचं जे नोंदणी फॉर्म आहे त्याद्वारे त्याची नोंदणी होणार आहे आणि त्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. ते 15 रुपये त्यासाठी जाणार आहेत. 8 रुपये प्रश्नपत्रिका छपाईसाठी आहेत. 1 रुपया जिल्हास्तर तालुका स्तराला आहे. आणि आता शाळेला जो आपण एक्सेल डेटा भरणार आहे त्याला 2 रुपये आहे. आणि हे 2 रुपये MDMला जसं आपल्याकडे पैसे वर्ग होत आहेत मुख्याध्यापकांच्या खात्यावर, त्या पद्धतीने हे 2 रुपये 4 रुपये काय असतील ते आपल्या खात्यावर जमा होणार आहेत. आता इथं हे अधोरेखित सूचना आहे पहा, वरील प्रमाणे खर्च करण्यास मार्गदर्शन करणे. तथापि देय खर्चापेक्षा खर्च ज्यादा झाला तर खर्च अनुज्ञेय नाही. म्हणजे अवांतर खर्च केला तर तो कोणताही मान्य नाही. जो खर्च केला आहे त्याच्या पावती आपल्याला तयार ठेवायच्या आहेत. आता परीक्षा संपल्यानंतरचं कामकाज इथं म्हटलंय पहा, परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना केंद्रप्रमुखामार्फत 3 प्रतीत सर्व प्रपत्र, जी काही प्रपत्र आपल्याला द्यायचे ते हार्ड कॉपी स्वाक्षरीसह परीक्षेच्या दिवशी सादर करावीत. म्हणजे 17 तारखेला त्याच दिवशी आपल्याला हार्ड कॉपी प्रपत्रांच्या द्यायच्या आहेत. उत्तरपत्रिका व इतर अभिलेखे शाळा स्तरावर जतन करून ठेवायचे आहेत. परीक्षा नियोजन व आयोजनाचा खर्च तपशीलवार व्हाउचर पावत्या शाळा स्तरावर ठेवाव्या. उत्तरपत्रिका दिनांक 19 मार्च 2024 अखेरपर्यंत तपासून घ्याव्या. गुण नोंद एक्सेल शीटमध्ये अचूक करावी. 19 मार्च 2024 पर्यंत भरावी. आता केंद्र संचालक अहवाल प्रपत्र हे एक प्रपत्र आहे. आता ही काही प्रपत्र जी आहेत ती केंद्र संचालक म्हणजे परीक्षा केंद्र संचालक यांनी ती तयार ठेवायची आहेत, ती काही मिळणार नाहीत. परीक्षा खर्चाचा अहवाल आहे प्रपत्र 2, हे सुद्धा या पुस्तिकेतनं केंद्र संचालकांनी काढून घ्यायचे. परीक्षा केंद्र संचालक कर्मचारी उपस्थिती पत्रक, आता एक तरी कर्मचारी उपस्थित असणारच आहे आपला परीक्षा केंद्र संचालक, हेही तयार ठेवायचं आहे. आता हा महत्वाचा आहे परीक्षार्थी स्वाक्षरी पट, परीक्षा केंद्राचं नाव, जिल्हा, तालुका आणि परीक्षा केंद्र क्रमांक. आता आपण काय केले, परीक्षा क्रमांक हा आपण UDIS नंबर आणि त्यानंतर 0001002 असं देणार आहे. आता परीक्षा केंद्र क्रमांक हा थोडासा इथं बदल करणार आहे. या ठिकाणी 27 काढून टाकायचा आहे. म्हणजे माझ्या शाळेचं उदाहरण सांगतो, 27 सोडून म्हणजे 27 सोडलं तर 3108-240 हा परीक्षा केंद्र क्रमांक असणार आहे. माझ्या शाळेचा शेडगेवाडी शाळेचा परीक्षा केंद्र क्रमांक 27 सोडून म्हणजे 3108-240 असा असणार आहे. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण,
उदाहरणार्थ विहे 2चं उदाहरण घेतलं 3108-242 असा नंबर असणार आहे. अजून आपण असं पाहू शकतो सोनाईचीवाडीचं उदाहरण घेतलं तर 3108-258 असा परीक्षा केंद्र क्रमांक असणार आहे. तो सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. परीक्षा केंद्राचं नाव हे त्या शाळेचं नाव असणार आहे. ती शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा शेडगेवाडी. फॉर्म जरी मराठीत असले तरी मगाशी सूचना दिलेली आहे की सर्व माहिती इंग्रजीत लिहा. पुढचा फॉर्म पाहूया. आता उत्तर पत्रिकेच्या प्रथम पृष्ठावरील सूचना, ह्या सूचना व्यवस्थित खाडाखोड न करता स्वयंसेवक यांच्या मदतीने आपण त्या भरून घ्यायच्या आहेत. आता नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. कोण पर्यवेक्षक, लिपिक, सहाय्यक, शिपाई काय असेल ते, तर त्या नियुक्त्या आपण द्यायच्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखादी मोठी शाळा आहे, त्या ठिकाणी एक परीक्षा केंद्र संचालक नेमला तर त्याची ती ऑर्डर मुख्याध्यापक काढू शकतात किंवा स्वतः मुख्याध्यापक हे परीक्षा केंद्र संचालक होऊ शकतात. या पद्धतीने ही नियुक्तीपत्र आपापली काढून घेऊन तयार करायची आहे. पहा, आता परीक्षा केंद्रावर जसं आपण निवडणुकीचं कामकाज करतोय तसे ह्याची प्रिंट काढून ही लावायची आहे. आता ही प्रिंट कदाचित लहान दिसेल, आपण आपल्या पातळीवर बाहेर फळा लिहून त्याच्यावर सुद्धा लिहू शकता. स्पष्ट सूचना आहे पहा, या ठिकाणी हे FIR दाखल करावा. असा फलक केंद्र संचालकाने दर्शनी भागात लावावा. तसेच अनुचित प्रकार घडल्यास संबंधितावर केंद्र संचालकाने FIR दाखल करावा. म्हणजे ती प्रश्नपत्रिका आपण इकडूनच देणार आहे. एखादा प्रश्नपत्रिका घेऊन पळून गेला किंवा फाडली तोडली काय नुकसान केलं तर ते FIR दाखल करावा. हा एक फ्लो चार्ट आहे पहा. सर्वांनी या फ्लो चार्टचा म्हणजे सुरुवातीपासूनचा आहे की जशी काय करायचं आहे म्हणजे मुख्याध्यापकांनी उल्हासची नोंदणी डाउनलोड करून लॉग इन करून पासून शेवटपर्यंतचे हा एक फ्लो चार्ट आहे. हा फ्लो चार्ट सर्वांनी शाळेत खरं प्रिंटआउट करून ठेवावा. म्हणजे आपणाला इथून पुढं जरी आत्ता आपली नोंदणी कमी असली तरी हे 26-27 पर्यंत हे अभियान आहे. सर्वांनी नोंदणी जेवढी आहे ॲपवर ते सर्वांनी परीक्षेला असाक्षरांना बसवावं. असाक्षर बसला, पास झाला तर तो आपल्या उद्दिष्टामधून कमी झाला. उदाहरणार्थ मला असं म्हणायचं आहे की शेडगेवाडी शाळेत जर 25 असाक्षर असतील आणि ते आता आज 5 बसले तर ती 5 कमी झाली, 20 राहिले. म्हणजे आपलं टार्गेट हे आपण कमी करून घ्यावं. ही परीक्षा यानंतर सप्टेंबर महिन्यात होणार आहे. प्रत्येक अशा या परीक्षा होत जाणार आहेत आणि आपणाला या परीक्षांना हे असाक्षर बसवून आपल्या पाठीमागं जो हे काम आहे हे काम टाळता येणार नाही. तर हे काम आपणाला सुलभ कसं करता येईल या दृष्टीनं आपण सर्वांनी याचं नियोजन करावं. आता हा महत्त्वाचा फॉर्म आहे. या ठिकाणी हा नोंदणी फॉर्म आहे पहा. पान नंबर 22 नंबरच्या पानावर हा नोंदणी फॉर्म आहे. हा नोंदणी फॉर्म भरून घ्यायचं. या ठिकाणी तळात इथं पहा परीक्षार्थी स्वाक्षरी आहे, केंद्र संचालक स्वाक्षरी आहे. हा असाक्षर आल्यानंतर प्रथम त्याचा फोटो चिकटवून घ्या आणि संबंधित माहिती भरल्यानंतर मग त्याला परीक्षेला बसवायचं आहे. फॉर्म नंबर 22 हिंदी वर मराठीत आहे, हिंदी मराठी तोच फॉर्म आहे, दोन्ही बाजूनं आहे. हां, आता एक्सेल कशी येणार आहे ती पहा. की एक्सेलमध्ये आपल्याला काय माहिती भरायची आहे त्याचाही या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे. थोडंसं आपण एक 10 मिनटं वेळ देऊन जर याचा सर्वांचा अभ्यास केला ह्याचा तर हे आपणाला परीक्षा आपणाला याचं समजणार आहे. पुढे पाहूया. आता याच्या खाली पान नंबर 25 ते 48 याच्या खाली सर्व शासनाची परिपत्रक आहेत, सर्व GR आहेत. तर आता हे माझ्या माहितीप्रमाणे किमान 1 ते 25 या पानाचं प्रिंटआउट घेऊन किंवा मध्ये काही पानं आहेत समजा ती आपण ड्रॉप केली आणि आपल्याला जेवढी पानं गरजेची आहेत केंद्र संचालकांना, परीक्षा केंद्र संचालकांना तेवढ्याच पानाची प्रिंटआउट काढून जर आपण जवळ घेतली म्हणजे 25 पानं म्हणजे पाठ यातली जर आपण एक 5-6 पानं सोडली तर कदाचित एक 10-15 पाठपूट पानं धरली तर एक 10 पानाचं बुकलेट तयार होईल. ते बुकलेट सर्वांनी आपल्याजवळ ठेवावं की जेणेकरून कोणालाही पुढे विचारायची गरज नाही. सर्वजण ही परीक्षा सुरळीत पार पडतील असं मला वाटतं. आता आपण या ठिकाणी शंका समाधान घेऊया.
जगताप मॅडम. झूम या आभासी पटलावरती असाक्षरांच्या आपण दिनांक 18 रोजी ज्या परीक्षा घ्यायच्या आहेत त्या परीक्षा संदर्भाचं नियोजन आणि त्यांची संपूर्ण कार्यवाही कशा पद्धतीने करायची आहे ही सर्व मुख्याध्यापकांना माहीत व्हावं यासाठी आज आपल्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय बोरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही सहविचार सभा आपल्या ऑनलाईन या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या ऑनलाईन या सभेचं संपूर्ण नियोजन आपले वेहे केंद्राचे केंद्र संचालक गजानन सुतार सर यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला या संदर्भात संपूर्ण परीक्षेचं नियोजन त्याची संपूर्ण कार्यवाही कशा पद्धतीने करायच्या या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल त्यांचा आपल्या सर्व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक सर्व केंद्र प्रमुख केंद्र संचालक यांच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो. आपल्या गट शिक्षणाधिकारी मॅडम यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले दोन्ही विस्तार अधिकारी बीसे साहेब असतील निकम साहेब यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे या आभासी पटलावरती या मीटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व तालुक्यातील सर्व 43 केंद्रातील केंद्र संचालक त्याचप्रमाणे आमचे खास मित्र आपशिंगे सर त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक त्याचप्रमाणे जगताप मॅडम यांचा आणि सर्व समन्वयक यांचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. ज्ञान फाउंडेशनचे भोसले साहेब यांचा या ठिकाणी मनपूर्वक असा आभार मानतो आणि ही सभा संपल्याची जाहीर करतो.